नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की खरीप हंगाम 2023च्या पिकम्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून 7,150 कोटी रुपयाचा पिकमा एकूण मंजूर केलेला आहे आणि एकूण राज्यातील जवळपास 1,10,00,000 शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत। एकूण मित्रांनो, आता 34 जिल्ह्यातील खरीप हंगाम 2023च्या 25% अग्रिमच्या पिकम्याची रक्कम कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे, याचबरोबर उर्वरित 75% पिकम्याचं वाटप अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पिकम्याचं वाटपाचं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यातील जवळपास 1,10,00,000 शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, खरीप हंगाम 2023च्या पिकम्याची स्थिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ही माहिती महत्त्वाची असणार आहे। तर मित्रांनो, एकूण राज्यामध्ये खरीप हंगाम 2023 साठी 1,60,00,000 शेतकऱ्यांनी पिकम्याचे अर्ज भरलेले होते आणि त्यापैकी 1,10,53,000 शेतकऱ्यांचे विम्याचे दावे मंजूर केलेले आहेत आणि एकूण 7,149 कोटी रुपयाची रक्कम कृषी विभागाच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे आणि असे अधिकृत असं अपडेट कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। मित्रांनो, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,965 कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप झालेलं आहे आणि या राहिलेल्या जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत 3,083 कोटी रुपये पिकमा वाटप होणार आहे। त्यामुळे राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर काढणी पश्चात नुकसानीसाठी जवळपास 1,50,000 शेतकरी पात्र केलेले आहेत। त्या शेतकऱ्यांना जवळपास आतापर्यंत 64 ते 65 कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे आणि आणखीन 53 कोटी रुपयाचं वाटप होणार आहे। आणि मित्रांनो, जर आपण जर बघितलं तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, त्याचबरोबर बीड असेल, धाराशिव असेल, हिंगोली असेल किंवा लातूर असेल, परभणी असेल, या सर्व जिल्ह्यातील दावे विमा कंपनीच्या माध्यमातून फेटाळण्यात आलेले होते, अपात्र करण्यात आलेले होते। परंतु पुन्हा या सर्व मराठवाड्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दावे पात्र केले आहेत, अप्रूव्ह केलेले आहेत। त्यामुळे त्याही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2023च्या पिकम्याचं वाटप होणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन या पिकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी कापसाचा क्लेम केलेला होता, त्यांचा पात्र केलेला आहे, त्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार आहे, वितरण होणार आहे। आणि एकंदरीत मित्रांनो, इतिहासामध्ये आतापर्यंत जेव्हापासून पीक विमा योजना चालू झाली होती तेव्हापासून आतापर्यंत सर्वात जास्त खरीप हंगाम 2023च्या पिकम्यासाठी सर्वात जास्त रक्कम मंजूर केलेली आहे, ती म्हणजे 7,150 कोटी रुपये। मित्रांनो, राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा मिळून 8,500 कोटी रुपये होतो आणि एकूण विमा कंपन्याचा जे काही त्यांची रक्कम आहे 1,600 कोटी रुपये त्यांची ठेवून उर्वरित 7,150 कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या पिकम्यासंदर्भात कृषी विभागाच्या माध्यमातून दिलेली माहिती मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।